to BSc first year students. We discuss about the phylum, and it is a major phylum, phylum Arthropoda. Arthropoda, what is meant by the Arthropoda? Arthropoda is nothing but, arthro means joint, poda means arms or foot. Arthro means jointed आणि पोडा means foot. आपल्या पर्यावरणामध्ये सर्वात मोठा जो फायलम आहे तो म्हणजे आर्थ्रोपोडा आहे. जगातील आणि विश्वातील सर्वात मोठा जो फायलम आहे, ह्या फायलममध्ये सर्वात जास्त कीटक ह्या फायलममध्ये मोडले जातात, ह्या ग्रुपमध्ये मोडले जातात. जे काही असे मुंगी असेल, काक्रोच असतील, ॲन्ट असेल, हाऊसफ्लाय असेल, कोणताही इन्सेक्ट्स असेल, लार्वे असतील किंवा मॉस्किटो असेल, हे सर्व ग्रुप्स ह्या इन्सेक्ट्समध्ये येतात आणि ह्यांची जी जॉईनिंग असते, जॉईंट आर्म्स असतात, ह्यांचा फायलम सर्वांचा कोणता आहे तर फायलम आर्थ्रोपोडा आहे. ह्या आर्थ्रोपोडा फायलममध्ये ह्याची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, ह्यांची हा फायलमचे सर्वात महत्त्वाचे कोणते घटक आहेत हे आपण आज पाहणार आहोत. ह्या ॲनिमल्समध्ये ह्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि या आर्थ्रोपोडामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे ह्याचे एक्झाम्पल्स असलेला हा काक्रोच आहे. त्याला आपण मराठीमध्ये झुरळ म्हणतो. झुरळ हा फार सर्वांच्या परिचयाचा प्राणी आहे, भित्रा प्राणी आहे. हा प्राणी रात्रीच्या वेळी फिरणार आहे म्हणून त्याला निशाचर म्हणतो. रात्रीच्या वेळेस किचनमध्ये जास्त प्रमाणामध्ये सापडणारा आहे. गोदामध्ये, पुस्तकामध्ये, जुन्या सामानामध्ये जास्त प्रमाणात हा प्राणी सापडणारा आहे. ह्याचे कोणते कोणते घटक आहेत महत्त्वाचे ते आपण पाहणार आहोत. It is a terrestrial means both the which is found on the ground as well as water also. Some the animals present on the aquatic regions also. Group Insecta and successful life to the planet and all the living things on the earth just I have described now. Yes, body is divided into three parts, which is head, thorax and abdomen. हेड, thorax and abdomen ह्याचे ते तीन भाग पडतात शरीराचे. आणि मेटामेरिकली सिगमेंटेड बॉडी आहे, त्याचे छोटे छोटे सिगमेंट्स शरीरावर दिसून येतात, त्याला आपण मेटामेरिकली सिगमेंटेड बॉडी असं म्हणतात. झुरळाला किती पाय असतात? झुरळाला 6 पाय असतात. एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3 असे 6 पाय असतात, म्हणजे 3 पेअर्स ऑफ दॅट इज अ लेग्स आर प्रेझेंट. येस, अँड झुरळाच्या डोळे कसे असतात? कंपाऊंड आय आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ आईज, सिम्पल आईज अँड कंपाऊंड आईज. These compound eye present in the cockroach. Yes, and body bilaterally symmetrical. Layers triploblastic. Triplo means 3 layered body. Yes, grade of organization. Yes, and homocoel, chitinous exoskeleton bones, which is the skeleton. Respiratory. What is related characteristics about the respiration of the cockroach? Cockroach take respiration on the surface of the body by the gills, trachea and lungs. It is not specially nose. जसं माणसाला नाक असतं तसं काही स्पेशली यांना काक्रोचला नसतं. हे बॉडीद्वारे ट्रॅकिया, लंग्स, गिल्सद्वारे रिस्पिरेशन घेतात. सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन आहे. हार्ट कसं आहे? डॉर्सल साईड हार्ट आहे. कसं तर काक्रोचचं. डॉर्सल ब्रेन, व्हेंट्रल नर्व. येस, दॅट इज रिलेटेड टू दी नर्वस सिस्टीम. आणि सेक्सेस आर सेपरेटेड. त्यालाच आपण सेक्शुअली डायमॉर्फिझम असं म्हणतो. सेक्शुअली डायमॉर्फिझम. फर्टिलायझेशन इंटरनल मीन्स how to identify the male and female cockroach separately. Yes, identical characteristics, so it is known as dimorphism. Di means 2, morphism म्हणजे वेगवेगळे घटक असलेले, मॉर्फॉलॉजिकली डिफरन्शिएट असलेले मेल अँड
फिमेल, त्याला आपण मॉर्फोलॉजिकली सिमेट्रिकल्स असं म्हणतो, डायमॉर्फिझम. येस, फर्टिलायझेशन इंटरनल. Development direct or indirect or larval stages. In this there are two types of the development, direct or indirect, both the development which present inside the cockroach. Yes, that I have given, that is the general characters of cockroach. cockroach वर दिसणारे हे सर्व भाग आहेत, त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कशाचे? काक्रोचचे. आता काक्रोच फायलम, काक्रोच मध्ये येणारा जो फायलम आहे तो म्हणजे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचे क्लासिफिकेशन्स काय आहेत? त्याचे फर्स्ट क्लास आहे क्रस्टेशिया. येस, क्रस्टेशिया. दॅट इज दी क्रस्टेशिया. एक्झाम्पल क्रॅब, प्रॉन. या क्रस्टेशियन्स हा मोठा ग्रुप आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? बॉडी मोस्टली ॲक्वेटिक, a few terrestrial and few are parasitic. Cephalothorax, head fused with thoracic segments in each segment. Respiration through the gills. General body surface. Excretory organs are modified. Cephaloproduct. Yes, and that is the example cancer. Cancer means that is common. Crab is also common name cancer. Daphnia, waterfilia. These are the best example. Myropoda is the best next class. Example Julos. Yes, Spirobolus. These are the best examples. Myropoda. What is the general characteristics of the myropoda? Myropoda's general characteristics, the mostly terrestrial animal. Appendage body with numerous segments, pair of legs, head distinct, antennae present. Respiration takes place the trachea. Yes, these are the best examples of this class. Next, insecta. The insecta, what is the general characteristics about the insecta? Insecta and its examples, that is the butterfly. Best example cockroach also. Example housefly. Yes, mosquitoes. These are the best examples which included under the group of insecta. Yes, what is general characteristics? Body mostly terrestrial and aquatic. Body is divided into three parts: head, thorax and abdomen. Thorax has three segments, each pair legs and the wings fused on the second. Yes, second regions. Abdomen 7 to 11 segments without appendages. Respiration by trachea and gills. Yes, excretion usually Malpighian tubules. Yes, and last one, which maybe that is the famous class, which is Archinida. Archinida, Archinida, and it's the best example. Armia, spider, scorpion, and king crab. These are the most famous examples which related to the Archinida class. What is the general characteristics of the Archinida? General characteristics काय आहेत? Mostly terrestrial and rarely aquatic. Body usually cephalothorax and abdomen. Yes, respiration through the trachea and gills. There are 4 pairs of the attachment of the cephalothorax. Yes, and last one, which maybe that is the fifth class, that is the Oncophora. What is the general characteristics of Oncophora? Habitat mostly terrestrial animals, small sized arthropods. Body is segmented. Respiration by the trachea. Excretion by the nephridia. Example Peripatus. These are the best examples which included under the class.
I have given that is the general characters and classification phylum Arthropoda. Yes, students, you read carefully the general characters and classification. If you have any difficult to ask me, and it is a simple general characters. Yes, I read carefully. Yes, okay, thank you.